तर आपण बोर्डवर 3 प्रकारचे त्रिकोण दिलेले आहेत, त्यातल्या प्रत्येक त्रिकोणाची संख्या मोजायची आहे. तर आज आपण अशा मुलांना चान्स देणार आहे की जे मुलं कधीच पुढे येऊन प्रश्न सोडवत नाही किंवा त्यांना खूप भीती वाटते बोर्डवर येऊन प्रश्न सोडवायचे, अशा मुलांना आज आपण चान्स देणार आहे. तर पहिला आहे दत्ता. आता आपण याला मोजू. 1 आणि 2 3 3 आणि 4 10. ओ असं नाही, परत मोज. 1 आणि 2 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 आणि 10 आणि 5 15. असं मोजायचं. नेक्स्ट श्रावणी. किती आहेत? 5. मोज परत. 1 2 3 4 5. हां, गुड. थर्ड. काय करायचंय आरोही? आधी 1 2 3 4 प्रत्येक त्रिकोणाला काय करायचे? नंबर द्यायचे आणि त्याची प्लस करायची. हां, त्याचं उत्तर आहे 10. आता काय करायचं? 10 आणि 1 2 हे समांतर रेषा आहेत, त्यांचे 10 आणि 3 म्हणजे समांतर रेषा किती आहेत? 3 आहेत. मग त्या 10 रेषा आणि त्या समांतर 3, त्यांचं काय करायचं आहे? गुणाकार. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? 30 आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे? 5. आणि पहिल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे? 15. समजलंय का सगळ्यांना हे? तिन्ही पण एक्झाम्पल. हो.